दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, भारताचे संविधान. एकूण 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांचा कालावधी लागला हे संविधान ड्राफ्ट करायला. आपलं संविधान जेव्हा बनलं तेव्हा त्या मूळ संविधानामध्ये एकूण 395 आर्टिकल्स होते. या 395 आर्टिकल्सची विभागणी ही एकूण 22 भागांमध्ये केली होती. परंतु आत्ताच्या घडीला एकूण 104 अमेंडमेंट्स झालेले आहेत. त्यामुळे त्या अमेंडमेंट्सद्वारे काही आर्टिकल्स हे नव्याने घातले गेले तर काही रद्द केले गेले. त्यामुळे आताच्या घडीला अराउंड 450 पर्यंत आर्टिकल्स या संविधानामध्ये आहेत. अमेंडमेंटद्वारे जेव्हा एखादा आर्टिकल हा नव्याने ऍड केला जातो तेव्हा आधीचे अस्तित्वात असलेल्या आर्टिकल्सचे क्रमांक मात्र बदलले जात नाही. आता आपण उदाहरण घेऊया आर्टिकल 21A चे. हा बघा, हा आर्टिकल 21 आणि 22 याच्यामध्ये घालायचा होता. का? कारण की हा जो अधिकार आहे, राईट टू एज्युकेशन, हा जास्त करून जगण्याच्या अधिकाराशी तर्कसंगत आहे. म्हणजेच प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी याच्यानंतर याचा क्रमांक त्यांना द्यायचा होता. त्यामुळे 21 नंतर 21A असं याला मध्ये घातलं गेलं. या व्हिडिओमध्ये जास्त खोलात जाण्याचा माझा मूळच हेतू नाहीये. परंतु अशा बेसिक गोष्टी, अशा मूलभूत गोष्टी ज्या प्रत्येक नागरिकाला माहीतच हव्यात, त्याचा वरवर आढावा संविधान दिनाच्या निमित्ताने मी घेणार आहे. ज्या गोष्टी सर्वांना माहीत हव्यात त्यापैकी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे भाग 3, पार्ट 3 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, फंडामेंटल राईट्स, अनुच्छेद 12 पासून ते 35 पर्यंत. यामध्ये प्रामुख्याने 6 मूलभूत अधिकार दिलेले आहेत. राईट टू इक्वॅलिटी म्हणजे समानतेचा अधिकार, राईट टू फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन म्हणजे छळवणुकी विरुद्धचा अधिकार, राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स म्हणजे सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार, आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज. या भाग 3 मध्ये जेवढे मूलभूत अधिकार आपल्याला दिलेले आहेत त्याचं काही उल्लंघन झालं तर त्याची रेमेडी आपल्याला या आर्टिकल 32 च्या अंडर मिळते. आर्टिकल 32 हा खूप महत्त्वाचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या आर्टिकलला हार्ट अँड सोल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं होतं. म्हणजे बघा ना, या पार्ट 3 च्या अंडर जेवढे मूलभूत अधिकार आपल्याला दिलेले आहेत त्यांचं जर उल्लंघन झालं तर काय करायचं याचा जर मार्गच दाखवला नसेल तर या अधिकारांना काहीच अर्थ उरत नाही. त्यामुळे या अधिकारांची स्थापना करून घेण्यासाठी, एन्फोर्स करून घेण्यासाठी, त्यांच्या एन्फोर्समेंटसाठी आपण कोर्टाकडे दाद मागू शकतो. म्हणूनच या अधिकारांना एन्फोर्सिएबल इन द कोर्ट ऑफ लॉ असं म्हणतात. त्यामुळे आर्टिकल 32 द्वारे आपण सुप्रीम कोर्टमध्ये रिट करू शकतो हे आर्टिकल एन्फोर्स करून घेण्यासाठी. परंतु आताच्या घडीला चर्चा अशी चालू आहे की या आर्टिकल 32 च्या अंडर डायरेक्ट सुप्रीम कोर्टकडे रिट करण्यापेक्षा आधी हायकोर्टकडे काही समाधान मिळतंय का हे पहा. आधी हायकोर्टकडे रिट करा आणि हायकोर्टकडे रिट होते ही आर्टिकल 226 च्या अंडर. आर्टिकल 226 पॉवर ऑफ हायकोर्ट्स टू इश्यू सर्टन रेट्स. ही रेमेडी एक्झॉस्ट झाल्यानंतर आर्टिकल 32 वाली रिट करावी असं सुप्रीम कोर्टाचं सध्या म्हणणं आहे. आर्टिकल 226 हा आर्टिकल 32 पेक्षा वेगळा आहे. आपण बघितलं की आर्टिकल 32 हा पार्ट 3 मध्ये येतो, म्हणजे जिथे फंडामेंटल राईट्स आहेत त्या भागात येतो. तर आर्टिकल 226 हा भाग 6 मध्ये येतो. सांगायचा अर्थ असा की काही अधिकार हे आपल्याला संविधानामध्ये दिलेले आहेत जे भाग 3 मध्ये येत नाहीत, भाग 3च्या बाहेर येतात. त्यांना आपण कॉन्स्टिट्युशनल राईट्स म्हणतो, म्हणजेच संवैधानिक अधिकार म्हणतो. जे अधिकार भाग 3 मध्ये येतात त्यांना फंडामेंटल राईट्स म्हणतो. असं जरी असलं तरी आर्टिकल 226 हा कमी महत्वाचा आहे असं मुळीच नाही. आर्टिकल 32 अंतर्गत फंडामेंटल राईट्स म्हणजेच पार्ट 3 मध्ये असलेल्या अधिकारांचं उल्लंघन झालं की आपल्याला सुप्रीम कोर्टाकडे दाद मागता येते. परंतु आर्टिकल 226चा आवाका हा त्यापेक्षा जास्त आहे. तिथे फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन झाल्यावरती दाद मागता येतेच, परंतु आपल्याला जे इतर लीगल राईट्स दिलेले आहेत, लीगल राईट्स म्हणजे इतर कायद्यान्वये आपल्या नागरिकांना जे अधिकार मिळालेले आहेत त्यांचं उल्लंघन झाल्यावर सुद्धा तिथे दाद मागता येते. त्यामुळे आर्टिकल 226 ची रिट जी हायकोर्टकडे करता येते त्याची व्याप्ती ही आर्टिकल 32 पेक्षा मोठी आहे. पुढे जाण्याआधी या भाग 3 मधील मूलभूत अधिकारांचा जो आपण उल्लेख केला त्याबद्दल एवढंच सांगू इच्छितो की हे मूलभूत अधिकार ॲब्सोल्यूट किंवा अमर्यादित मुळीच नाहीत. त्या प्रत्येक अधिकारावर काही ना काही बंधने ठेवलेली आहेत आणि या बंधनांचा उल्लेख त्या आर्टिकल्सच्या सब क्लॉजेसमध्ये केला आहे. त्यामुळे या फंडामेंटल राईट्सचा भाग 3चा अभ्यास करताना आपल्याला पूर्ण आर्टिकल त्यांच्या सब क्लॉज सकट त्यावर ठेवलेल्या बंधनांसकट अभ्यासावे लागते.
भाग 3 नंतर येतो भाग 4, पार्ट 4 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, राज्याची दिशानिर्देश तत्वे, अनुच्छेद 36 पासून ते 51 पर्यंत. या भाग 4 मध्ये ज्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे, जी तत्वे दिलेली आहेत, ती राज्यासाठीची दिशानिर्देश तत्वे आहेत, मार्गदर्शक तत्वे आहेत. म्हणजेच सरकारांनी आपली पॉलिसी कोणत्या दिशेने आखावी, कोणत्या दिशेने मार्गक्रमित राहावं, याचं मार्गदर्शन या तत्वांमध्ये दिलेलं आहे. परंतु समजा सरकारे या दिशेने कार्य करत नसतील, तर मग आपण नागरिक म्हणून कोर्टात दाद मागू शकत नाही. भाग 3 आणि भाग 4 मध्ये हाच फरक आहे की भाग 3 जे फंडामेंटल राईट्स आहेत त्याची कोर्टात आपण दाद मागू शकतो. मात्र भाग 4 मधील दिशानिर्देश तत्वांचे जर उल्लंघन झाले तर त्याची दाद आपल्याला कोर्टात मागता येत नाही. म्हणजेच ते एन्फोर्सिबल नाही आहेत कोर्ट ऑफ लॉ मध्ये. असं जरी असलं तरी भाग 4 मधील ही तत्वे कमी महत्वाची आहेत असं मुळीच नाही. आपण नागरिकांनी ठरवायचंय की आपण निवडून दिलेली सरकारे ही या दिलेल्या तत्वांच्या अनुषंगाने आपल्या पॉलिसी बनवत आहेत का, त्या दिशेने मार्गक्रमित आहेत का, याचा निर्णय, याचं आकलन, याचं परीक्षण आपण नागरिकांनी करायचंय. आणि हे जे आपलं परीक्षण आहे नागरिकांचं, ते मतपेटीमध्ये प्रदर्शित झालं पाहिजे. इथे अनेकांना प्रश्न पडतो की भाग 4 मधील ही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, ही दिशानिर्देश तत्वे ही अशी वेगळी का ठेवली, यांचा भाग 3 मध्येच फंडामेंटल राईट्स म्हणून समावेश का नाही करून टाकला, म्हणजे यांचं उल्लंघन झाल्यावर आपण कोर्टात दाद मागू शकलो असतो. याचे कारण म्हणजे कुठल्याही वेलफेअर स्टेटसाठी, कल्याणकारी राज्यासाठी ही दिशानिर्देश तत्वे ही आदर्श तत्वे आहेत. आपल्या देशाकडे तेव्हा एवढीच आर्थिक सुबत्ता नव्हती आणि आताही नाही की ही सर्व तत्वे आपण नागरिकांना फंडामेंटल राईट्स म्हणून देऊ शकू. परंतु एक देश म्हणून आपले हे ध्येय नक्की आहे की भाग 4 मधील या तत्वांचा समावेश आपण हळूहळू भाग 3 मध्ये करावा आणि याचा प्रवास हळूहळू चालू आहे. याचे एक उदाहरण द्यायचे झाल्यास अनुच्छेद 45 आर्टिकल 45 जो आहे, प्रोव्हिजन फॉर अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन टू चिल्ड्रन बिलो द एज ऑफ 6 इयर्स. इथे जे 6 इयर्स जे आहे ते आधी तसं नव्हतं, तिथे आधी 14 वर्षे म्हणून होतं. परंतु आपण फंडामेंटल राईट्स मध्ये आर्टिकल 21A इन्सर्ट केला, ज्याचा उल्लेख आपण मगाशी पण केला, राईट टू एज्युकेशन. ज्या अधिकारान्वये आपण वयवर्षे 6 ते 14 या मुलांना शिक्षणाचा अधिकार एक मूलभूत अधिकार म्हणून दिलेला आहे. म्हणून आपण आर्टिकल 45 मध्ये चेंज केला की आता आपण वयवर्ष 6च्या खालच्या मुलांना पण शिक्षणाचा अधिकार देण्याचं ध्येय ठेवू. आता आपण पुढे जाऊ. पार्ट 4 नंतर येतो पार्ट 4A, त्याच्यामध्ये एकच आर्टिकल येतो, आर्टिकल 51A. तुम्ही पाहू शकता इथे कॅपिटल A आहेत. याचा अर्थ असा की मूळ संविधानामध्ये हा भाग आणि हा आर्टिकल नव्हता. हा आर्टिकल नंतर अमेंडमेंटद्वारे टाकण्यात आला आहे. संविधानाच्या 42व्या दुरुस्ती अन्वये, म्हणजेच 42nd अमेंडमेंटद्वारे 1976 साली एमर्जन्सीच्या दरम्यान इंदिरा गांधी यांनी हा आर्टिकल टाकला होता. या भागामध्ये मूलभूत कर्तव्ये, फंडामेंटल ड्युटीज दिलेले आहेत. यामधील एकूण 11 फंडामेंटल ड्युटीज आपण वाचल्या पाहिजेत आणि आपल्या आचरणात आणल्या पाहिजेत. हे होते संविधानाचे पार्ट 3, पार्ट 4 आणि पार्ट 4A, जे प्रत्येक नागरिकाला माहीत असणे गरजेचेच आहे. या व्यतिरिक्त अजून असे काय आहे संविधानामध्ये जे प्रत्येक नागरिकाला माहीत करून घेणे गरजेचे आहे? तर माझ्या मते भाग 11 जो आहे, पार्ट 11, रिलेशन्स बिटवीन द युनियन अँड द स्टेट, म्हणजे केंद्र आणि राज्य यांच्यामधल्या संबंधांना जो भाग नियंत्रित करतो, ज्याचे अनुच्छेद नियंत्रित करतात, त्यातील सर्वात महत्वाचा आर्टिकल म्हणजे 246, जो म्हणतो सब्जेक्ट मॅटर ऑफ लॉज मेड बाय पार्लमेंट अँड बाय द लेजिस्लेचर ऑफ स्टेट्स. म्हणजे संसद कोणते कायदे बनवू शकते, कोणत्या विषयांवर कायदे बनवू शकते, आणि राज्यांची विधानमंडळे कोणत्या विषयांवर कायदे बनवू शकतात, याची विभागणी आपण संविधानामध्ये 7व्या अनुसूचीमध्ये केली आहे. संविधानाची 7वी अनुसूची, ज्यामध्ये एकूण 3 याद्या दिलेल्या आहेत. एक आहे युनियन लिस्ट, ज्याच्यावरती केंद्र सरकार कायदे बनवू शकते. दुसरी आहे स्टेट लिस्ट, ज्याच्यावरती राज्य सरकार कायदे बनवू शकते. आणि तिसरी आहे कॉन्करंट लिस्ट, ज्याला मराठीमध्ये आपण समवर्ती सूची म्हणतो, ज्याच्यावर केंद्र आणि राज्य दोन्हीही कायदे बनवू शकतात. मात्र समवर्ती सूचीमधील विषयांवर बनवलेल्या केंद्र आणि राज्यांच्या कायद्यांमध्ये जर टक्कर झाली तर केंद्राचा कायदा जिंकेल, अशी याच्यामध्ये तरतूद केलेली आहे.
नागरिक म्हणून 7वी अनुसूची समजून घेणे आपल्यासाठी का महत्वाचे आहे? कारण नागरिक म्हणून जेव्हा आपण लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुकांना मतदान करतो, तेव्हा आपल्याला या गोष्टीची जाणीव असली पाहिजे, की खासदाराच्या अखत्यारीत कोणते विषय येतात आणि आमदारांच्या अखत्यारीत विषय कोणते येतात, हे आपल्याला 7व्या अनुसूचीमुळे कळतं. त्याप्रमाणेच पंचायत आणि म्युनिसिपालिटीजच्या अंडर कोणते विषय येतात, हे आपण 11वी आणि 12वी अनुसूची वाचून समजून घेऊ शकतो. तर हे होते भारतीय संविधानातील असे विषय जे माझ्या मते प्रत्येक भारतीय नागरिकाने माहीत करून घेणे गरजेचेच आहे. तुम्ही पूर्ण संविधान वाचा किंवा नका वाचू, वाचलं तर बेहत्तर, परंतु हे विषय किमान तुम्हाला माहीत असलेच पाहिजेत. याच्या व्यतिरिक्त पण तुमच्या मते काही असे विषय असतील जे अत्यावश्यक आहे जाणून घेणं सगळ्यांसाठी, तर कृपया असे विषय जे तुम्हाला वाटतात ते तुम्ही कमेंटमध्ये लिहा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.